मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राज्यवासींची प्रतीक्षा अखेर संपली असून मान्सूनने शनिवारी तळ कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केलाय। हवामान विभागाने मान्सूनच्या वाटचालीची माहिती दिली असून राज्यातील मुंबईसह उर्वरित भागातही लवकरच मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जाते। त्यामुळे राज्यातील नागरिकांना लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळेल। काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून या दरम्यान सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे। मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। यंदा सरासरी वेळेच्या 3 दिवस उशिरा म्हणजे 4 जून रोजी मोसमी वारे केरळमध्ये दाखल झालं। त्यानंतर मोसमी वाऱ्याची वाटचाल वेगाने उत्तरेच्या दिशेने होऊन शुक्रवारी 5 जून रोजी कर्नाटक, तामिळनाडू तसेच नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागामध्ये पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। मान्सूनने अरबी समुद्राच्या आणखी काही भागांसह गोव्यातील काही भागातही प्रवेश केला होता। त्यामुळे राज्यात लवकरच मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता। त्यानुसार मोसमी वाऱ्याने शनिवारी संपूर्ण गोवा प्रदेश व्यापला असून राज्यातील तळ कोकणात हजेरी लावली आहे। यंदा तीव्र उष्णतेचा तसेच विदर्भासह अनेक भागांना तीव्र उष्णतेच्या लाटेसदृश स्थितीचा सामना करावा लागला। त्यानंतर वादळी पावसामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत होता। मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष मान्सूनकडे लागलं होतं। अखेर मान्सूनने राज्यात प्रवेश केला असून पुढील काही दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज आहे। तळ कोकणात हजेरी लावल्यानंतर अनेकदा मान्सून वेगाने मुंबईसह उत्तर कोकणात दाखल होतो। सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।